सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणेशोत्सव चालू झालेला आहे आणि रोजच्या रोज आपण गणेशोत्सव साजरा करत असतो. घरात पूजाविधी चालत असतात. तर अशा 10 दिवसांमध्ये आपल्याला बाप्पाची कुठली सेवा करायची आहे किंवा कुठले नियम पाळायचे आहेत, ज्याने आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होईलच, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची प्रगती होईल. तर असे कुठले नियम आहेत किंवा अशी कुठली सेवा आहे, आज व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. परंतु व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना मात्र WhatsAppवर नक्कीच शेअर करा. तर काय करायचं आहे, आज बऱ्याच लोकांकडे गणपती बाप्पा येऊन विराजमान झालेले आहेत. परंतु काही गणपती हेव्याचे म्हणजे समोरच्यांकडे आहे, तर मी का बरं नको आणू, किंवा असे काही ना काहीतरी मनात वेडेवाकडे विचार करून लोक गणपती बाप्पाची सुद्धा सेवा करत असतात. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, गणपती बाप्पा हे कोणी हेव्या दाव्याने आणू नका, आपल्याला हौस करायला आणू नका. तर आपल्याला सेवा करायची आहे बाप्पांची, त्यामुळे गणपती बाप्पा घरात आणा आणि त्यांची सेवा व्यवस्थितपणे करा. आता बघा, बरेच लोक आपल्या घरात गणपती बाप्पा आलेले असतात आणि त्यांची सगळी सेवाही करत असतात. काही आरती बोलत असतात. आता आरती ही बोलत असताना एवढे लोक गडबडीत बोलतात, एवढ्या मोठ्या मोठ्या आवाजाने बोलतात, कर्कश आवाजाने बोलतात. मला सांगा, जर आपण कर्कश आवाजात मोठमोठ्यात घरात जर बोलत असू तर आपल्याला स्वतःला सुद्धा किती खराब वाटतं. तर जर बाप्पा घरात आलेले असेल तर आपल्या घरात नम्रता, एरवीही आपल्या घरात नम्रता हवीच, किंवा प्रेमळ मंजूळ आवाजाने बोला, तर तेही सुद्धा देवाला खूप आवडेल. अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आटोक्याने आपल्या घरात नियम हे लागू करा. आपल्या घरात कोणी आरडाओरडा करणार नाही. आरती बोलली जाईल ती अतिशय मंजूळ आणि गोड आवाजात बोलली जाईल, अशा पद्धतीचे काही नियम लागू करा. आपल्या घरात उंबरठ्यात रोजच्या रोज 10 दिवसांसाठी, म्हणजे असं तर रोजच घालू शकता, पण 10 दिवसांसाठी आपलं घर सजून धजून राहील ह्याची काळजी घ्या. आपल्या देवाऱ्यात फुलं, आपल्या उंबरठ्यात फुलं, दिवाबत्ती, हार व्यवस्थित सगळं लावून घ्या. आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहील ह्याची काळजी घ्या. शिवाय आपल्या घरात मंत्रोपचार चालू राहिलेच पाहिजे. 10 दिवसांसाठी आपल्या घरात गणपती, किंवा 1 दिवसांसाठी, कोणाकडे दीड दिवसांसाठी येत असतील तरी पण त्यांनी आपल्या घरात बघा, जेवढ्या वेळेला जमेल तेवढ्या वेळेला आपल्या घरात आपण गणपती बाप्पांसमोर बसून, आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाने किंवा ग्रुपमध्ये बसून तुम्ही गणपती स्तोत्र, गणपती चाळीसा, किंवा जे पण कुठले तुम्हाला, अगदी गायत्री मंत्र म्हटलं तरीही चालेल, पण प्रेमळ आणि मंजूळ आवाजात तुम्ही हे नक्कीच आपल्या घरात स्तोत्र म्हणा. गणपती बाप्पाची सेवा करत असताना कुठलीही तुम्ही सेवा करू शकता, परंतु आपल्या घरात आरडाओरडा होणार नाही, भांडण तंटा होणार नाही ह्याची काळजी नक्कीच घ्या. शिवाय आपण जर का नैवेद्य आपल्या घरात बनवत असतो तर ते बाहेरून न विकत आणता आपण स्वतःच्या हातात नैवेद्य बनवून घ्यायचे. कारण ज्यावेळेला आपण बाप्पासाठी किंवा कुठल्याही देवांसाठी आपण स्वतःच्या हातात नैवेद्य बनवतो, त्यावेळेला आपल्या हाताच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहेत ह्या पुसून भाग्याच्या रेषा तयार होत असतात. त्यामुळे आपण आपल्या बाप्पाचा किंवा देवांचा नैवेद्य आपण स्वतःच्या हाताने तयार करून घ्यावा शक्यतो. शिवाय आपल्या घरात जे व्यंजन आपण देवासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी जेवण बनवतो, त्या जेवणात शक्यतो कांदा लसणाचा वापर करू नका. आणि जर का तुम्ही कांदा लसणाचं सेवन करत असाल तर ते जेवण तुम्ही बाप्पांना शक्यतो अर्पण करू नका. बघा, शेवट ज्यांच्या त्यांच्या घरची रीत आहे, आम्ही आमचं सांगायचं काम करतो. तुमच्याकडे जर चालत असेल तर ठीक आहे, परंतु जे पण तुम्ही कुठलं मेनू बनवता ते स्वतःच्या हाताने बनवाल ह्याची नक्की काळजी घ्या. शिवाय आपल्या घरात जे पण कोणी पाहुणे येतील ते प्रसाद ग्रहण केल्याशिवाय जाणार नाही ह्याची काळजी घ्या. त्यांचं उठबस व्यवस्थित करा. शेवट काय, आपले अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष असू द्या. आपल्या बाप्पांकडे जसं आपण लक्ष ठेवतो तर तसंच आपल्या घरात पाहुण्यारावळे जे कोणी येणार असतील त्यांच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. बाप्पासाठी शक्यतो 10 दिवस जर का तुम्हाला वेगवेगळे व्यंजन करायला जमत असेल तर नक्कीच तीही सेवा करून घ्या. अशाने काय होतं, आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्याला सुद्धा बाप्पाचा आशीर्वाद मिळतो, आपलं सुद्धा मन प्रसन्न होतं.